नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका अशा फायनलची जिथे भारतानं फक्त सामना जिंकला नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की खरी चॅम्पियन टीम कशी खेळते. हा होता T20 वर्ल्ड कपचा फायनल. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या एका सामन्याकडे लागलं होतं. भारत विरुद्ध समोरची मजबूत टीम, स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक आणि टीव्ही समोर करोडो भारतीय. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आज भारत वर्ल्ड कप जिंकणार का? पण या फायनलमध्ये एक गोष्ट वेगळी होती. साधारणपणे फायनल म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार, खेळाडूंच्या चेहऱ्यावर तणाव, कधी आनंदाचं अश्रू, कधी दुःख. पण यावेळी तसं काहीच झालं नाही. कारण यावेळी भारतानं सामना घासून नाही तर एकदम वन साइड जिंकला. यावेळी कुणी मैदानावर हात आपटले नाहीत. यावेळी कुणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. कारण यावेळी सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, जिंकण्याचं समाधान. भारतानं सुरुवातीपासूनच समोरच्या टीमला एकही संधी दिली नाही. जेव्हा भारत बॅटिंगला आला तेव्हा सगळ्यांना अपेक्षा होती की टीम चांगला स्कोअर करेल. पण जे पुढे घडलं ते पाहून प्रेक्षक थक्क झाले. क्रीजवर आला संजू सॅमसन आणि त्यानं सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. चौकार, षटकार, पुन्हा चौकार. संजू सॅमसनच्या बॅटमधून जणू धुमाकूळ सुरू झाला होता. गोलंदाज कितीही प्रयत्न करत होते पण बॉल सीमारेषेबाहेरच जात होता. प्रत्येक शॉटसोबत प्रेक्षकांचा आवाज वाढत होता. स्टेडियममध्ये फक्त एकच आवाज घुमत होता, इंडिया, इंडिया. संजूनं अशी इनिंग खेळली ज्यानं फायनलचा मूडच बदलून टाकला. पण फक्त संजूच नाही, त्याला साथ देण्यासाठी आला ईशान किशन. ईशान किशननंही सुरुवातीपासून आक्रमक खेळ सुरू केला. त्याचे फटके इतके जोरदार होते की काही वेळा बॉल थेट स्टँडमध्ये जाऊन पडत होता. आणि मग आला अभिषेक शर्मा. अभिषेकनं तर जणू गोलंदाजांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. एका ओव्हरमध्ये चौकार, पुढच्या बॉलवर षटकार. त्याच्या बॅटचा पट्टा घुमत होता. या तिघांच्या तुफानी खेळीमुळे भारतानं फायनलमध्ये एक प्रचंड मोठा स्कोअर उभा केला. आता दबाव होता समोरच्या टीमवर. कारण फायनलमध्ये एवढा मोठा स्कोअर चेस करणं कुठल्याही टीमसाठी सोपं नसतं. जेव्हा समोरची टीम बॅटिंगला आली तेव्हा सुरुवातीला त्यांचा आत्मविश्वास दिसत होता. पण मग आला तो क्षण ज्यानं मॅच पूर्णपणे बदलून टाकली. ही होती ती एक ओव्हर. या ओव्हरमध्ये भारताच्या गोलंदाजानं असा स्पेल टाकला की समोरच्या टीमचा आत्मविश्वासच ढासळला. एका बॉलवर विकेट, पुढच्या बॉलवर जबरदस्त अपील. दबाव वाढतच गेला. आणि मग आला तो दुसरा मोठा मोमेंट, एक कॅच. बॅट्समननं मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल आकाशात खूप उंच गेला. क्षणभर सगळ्यांचं लक्ष त्या बॉलवर होतं. खाली फिल्डर धावत होता. संपूर्ण स्टेडियम शांत झालं. आणि पुढच्या क्षणी कॅच पकडला गेला. तो कॅच फक्त विकेट नव्हता. तो कॅच म्हणजे समोरच्या टीमच्या आशेवर लावलेली पूर्णविराम होती. त्या क्षणानंतर सामना पूर्णपणे भारताच्या बाजूला गेला. इथून पुढे भारताचा गोलंदाज अजून आक्रमक झाले. अक्षर पटेल मैदानात उतरला आणि त्यानं महत्त्वाचं ब्रेकथ्रू मिळवून दिले. त्याच्या स्पेलमुळे समोरच्या टीमचा मधला क्रम पूर्णपणे कोसळला. एकामागून एक विकेट पडत गेल्या. प्रेक्षकांचा उत्साह वाढत होता. कारण आता स्पष्ट दिसत होतं, वर्ल्ड कप भारताच्या हातात येणार आहे. हा सामना फक्त विजयाचा नव्हता. हा सामना होता कमबॅकचा. काही खेळाडूंना संधी मिळाली होती स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची. काहींनी टीका ऐकली होती. काहींना टीममध्ये स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. पण या फायनलमध्ये त्यांनी सगळ्यांना उत्तर दिलं. संजू सॅमसननं दाखवलं की तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. ईशान किशन आणि अभिषेकनं दाखवलं की भारतीय टीमची बॅटिंग किती धोकादायक आहे. अक्षर पटेलनं सिद्ध केलं की योग्य क्षणी ब्रेकथ्रू मिळवणं
किती महत्वाचं असतं. आणि शेवटी समोरची टीम पूर्णपणे कोसळली. अंपायरने शेवटची विकेट दिली आणि त्या क्षणी संपूर्ण स्टेडियम आनंदानं जल्लोषात फुटलं. भारतानं TVC वर्ल्ड कप जिंकला होता. खेळाडू मैदानावर एकमेकांना मिठ्या मारत होते. प्रेक्षक तिरंगा फडकवत होते. पण या विजयात एक खास गोष्ट होती. यावेळी कुणी रडत नव्हतं. यावेळी कुणी भावनांनी भरून गेलेलं नव्हतं. कारण यावेळी भावना नव्हती. यावेळी फक्त समाधान होतं. समाधान. एक परफेक्ट फायनल जिंकण्याचं. समाधान. जगाला पुन्हा दाखवण्याचं की भारतीय क्रिकेट टीम म्हणजे चॅम्पियन टीम. आणि म्हणूनच हा फायनल फक्त एका ट्रॉफीचा नव्हता. हा फायनल होता भारतीय क्रिकेटच्या ताकदीचा पुरावा. जय हिंद. धन्यवाद.